हा लाल भोपळा जेव्हा आपण भाजी करतो तेव्हा लाल भोपळ्याची पाठ साल असते खाली, ती काढून घ्यायची आणि नंतर ती भाजी चिरायची। आज आपण करतोय लाल भोपळ्याची भाजी। लाल भोपळ्याची भाजी करण्यासाठी आपण कढईत तेल घेतलंय आणि जवळजवळ 4 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। लाल भोपळा स्वच्छ धुवून आणि चिरून घेतलाय। हिरव्या मिरच्या तडतडल्यावर जिरं घालायचं आहे। लसूण, छान तडतडल्यानंतर हळद, मिरचीच्या ऐवजी तुम्ही इथे लाल तिखट घालून पण ही भाजी करू शकता। आता यात हा लाल चिरलेला भोपळा टाकून घ्यायचा आहे। सहसा ही भाजी जास्त केली जात नाही आणि बऱ्याच जणांना ही भाजी आवडत नाही, पण ही भाजी आरोग्यदायी आहे। आपल्या आहारात जेवणामध्ये ह्या भाजीचा समाविष्ट अगदी अवश्य असायला पाहिजे। या भाजीचे फायदे पण अगदी अनेक आहेत। चवीला थोडी गोड असते, पित्तशामक आहे, पौष्टिक आहे, रोगप्रतिकार शक्ती वाढवते। आरोग्यदायी भाजी म्हणून ही भाजी ओळखली जाते। या भाजीमध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन बी, विटॅमिन ए, हाय फायबर आणि अँटीऑक्सिडंटही आहे। बीटा कॅरोटीन असल्यामुळे ओमेगा 3 भरपूर आहे, हार्टसाठी अतिशय उत्तम आहे। कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स याच्यामध्ये असतात। भाजी अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी आणि भरपूर फायदे असलेली असल्यामुळे तुम्ही ही भाजी तुमच्या जेवणामध्ये अगदी अवश्य करावी। एकदा अशा प्रकारे तुम्ही ही भाजी करून बघा। अगदी न आवडणारी भाजी पण अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत तुम्ही नक्की करून खाल। पटकन शिजणारी, पटकन होणारी भाजी आहे। आणि अगदी कमी साहित्यात, म्हणजे वाटण वगैरे अजिबात काही कुठल्या प्रकारचं लागत नाही। अगदी हिरवी मिरची, लसूण, जिरं, हळद, तिखट, थोडासा गुळाचा तुकडा, मीठ एवढंच ह्या भाजीसाठी लागतं। आपल्या आहारात रोजच्या तर ठेवावीच, परंतु पितृपक्षामध्ये सुद्धा या भाजीचं महत्त्व जास्त आहे। पितृपक्षात ही भाजी केली जाते। या लाल भोपळ्याची फक्त भाजीच करतात असं नाही, याचे घारगे, गोड दशम्या हे सुद्धा केलं जातं। या लाल भोपळ्याच्या गोड दशम्या ही रेसिपी मी तुम्हाला शेअर केली आहे। अतिशय मऊ आणि अगदी छान दशम्या होतात, अगदी लहान मुलांना सगळ्यांना आवडणाऱ्या। ही रेसिपी जी मी तुम्हाला गोड दशम्यांची शेअर केली आहे ती तुम्ही नक्की बघा। अगदी वेगळ्या प्रकारे, सोप्या प्रकारे मी ती रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे। लहान मुलांना गोड दशम्या ह्या नक्की आवडतात, त्यामुळे तशा प्रकारच्या दशम्या तुम्ही करून खाऊ शकतात। किंवा गोड पुऱ्या, घारगे हे सुद्धा लाल भोपळ्याचे केले जातात आणि अशा प्रकारची भाजीसुद्धा खूप छान लागते। आणि नुसतीच भाजी नाही तर ह्या लाल भोपळ्याच्या ज्या बिया असतात त्यासुद्धा आरोग्यासाठी अगदी उत्तम। ड्रायफ्रूट्समध्ये या लाल भोपळ्याच्या बिया थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया, थोडासा गूळ, भाजीत पाणी वगैरे टाकण्याची अजिबात आवश्यकता नाही। भाजी आपण धुवून घेतलेली असते, त्यामुळे भाजीला थोडा ओलसरपणा असतोच आणि गुळामुळे पण थोडासा ओलसरपणा भाजीला येतो। त्यामुळे फक्त ही भाजी वाफवून घ्यायची, पाणी टाकण्याची आवश्यकता नाही, कारण पटकन शिजते भाजी। 5 मिनिटं आपण वाफ द्यायला ठेवूया, भाजी शिजेल।
बघू शकता पण भाजीत अजिबात पाणी टाकलेलं नाही आहे, तरी पण भाजीला असा छान ओलावा आहे आणि त्याच्यातच वाफेमध्ये ती भाजी शिजते. थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची. पुन्हा 2 मिनिटं वाफ द्यायला ठेवूया. भाजी एकदा आपण पुन्हा छान परतून घ्यायची, खालीवर करून घेऊया. म्हणजे गूळ, हळद, सगळं मीठ वगैरे त्याच्यात छान मिक्स होईल. अगदी पटकन शिजणारी भाजी आहे, पाण्याची आवश्यकता लागत नाही, वाफेवरच ही भाजी होते. आणि ही भाजी अशी जास्त शिजवायची नाही, नाहीतर ती अशी गिळगिळीत होते. तुम्हाला जर थोडीशी ओलसर भाजी हवी असेल अगदी, तर थोडासा पाण्याचा शिपका मारून घ्यायचा आहे. किंवा ही भाजी शिजताना त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची, म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद भाजीमध्ये छान उतरतो. मी यात कोथिंबीर टाकून घेतली आणि परतून घेतली आहे. आणि भाजी शिजल्यानंतर पण त्याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायची. भाजी छान पटकन शिजली आहे आणि किती मऊसूत झाली आहे बघा. म्हणून भाजी कापताना या भाजीच्या ज्या फोडी असतात लाल भोपळ्याच्या, त्या जरा मोठ्या मोठ्याच कापायच्या आहेत, नाहीतर भाजीचा असा गाळ होतो. मी बघा किती मोठ्या फोडी कापलेल्या होत्या. छान भाजी शिजली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तुम्हाला मी दाखवते भाजी शिजलेली. बघा थोडीशी परत वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. आणि आता आपण सर्व करून घेऊया. तेव्हा तयार आहे आपली लाल भोपळ्याची भाजी. आरोग्यदायी, पौष्टिक, भरपूर फायदे असलेली आणि पितृपक्षामध्ये महत्त्व असलेली ही लाल भोपळ्याची भाजी अवश्य करून बघा. न खाणारे सुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही भाजी आहे. रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आवडत नसेल तुम्हाला तो खोवलेला ओला नारळ वरती असा भाजीत टाकून घ्यायचा आहे, तशी पण भाजी छान लागते.